मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी बस स्थानकासमोर असलेल्या AK स्नॅक्स कॉर्नर अर्थात या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. खरं तर या हॉटेलच्या मालकीन आहेत सौ अनिता खरात आहेत. खरं तर त्यांनी स्वतःच नाव दिलेलं आहे AK. आणि 25 डिसेंबर हा त्यांच्या जीवनातील महत्वाचा क्षण आहे. त्याचं कारण म्हणजे 25 डिसेंबर रोजी त्यांचा वर्धापन दिन आहे. खरं तर त्या 10व्या वर्षात या AK हॉटेलनं प्रवेश केलेला आहे. खरं तर 9 वर्षापर्यंत कसा प्रवास झाला आणि 10व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर भविष्याचं कसं नियोजन आहे, असे विविध विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. आपण जे दृश्य पाहतोय ते ग्राहक चहा पितांचे दृश्य आहे. खरं तर AK स्नॅक्स सेंटर म्हटलं की ग्राहकांची पहिली पसंती AK हॉटेलला मिळत असते. स्वतः मालकीन आहेत त्या अनिता खरात आहेत आणि त्या स्वतः पदार्थ बनवताना आपण दृश्य पाहतोय. खरं तर स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की मला स्वयंपाकाची आवड आहे, पण या स्वयंपाकाच्या आवडीचं रूपांतर त्यांनी हॉटेल व्यवसायात केलेलं आहे. आपण दृश्य पाहतोय ते स्वतः पदार्थ बनवत असताना दिसत आहेत. दृश्य आहे ते वेगवेगळे पदार्थ अनिता ताई खरात बनवत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, खरं तर पहिलाच प्रश्न आहे की तुम्ही आता 10व्या वर्षात पदार्पण करत आहात. काय मनात भावना आहे? माझ्यासाठी हा मोठा आनंदाचा आनंदाचा दिवस आहे. एक सांगा, खरं तर 10व्या वर्षात पदार्पण करताय, पण 9 वर्षापूर्वीचा प्रवास बघितला, तर असं का मनात आलं की आपण हॉटेल व्यवसाय सुरू करावा? म्हणजे मला आधीच स्वयंपाकाची आवड होती, त्यामुळं मग इतरांपेक्षा वेगळं काहीतरी, म्हणजे लेडीज पार्लर करते त्या, शिलाई काम करते त्या, किंवा इतर व्यवसाय स्टेशनरी वगैरे चालू करतात, पण मला असं वाटलं की इतर महिला जे करतात त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असं माझ्या मनात होतं. पण काय करायचं, तर मग हॉटेल व्यवसाय हा, कारण मला स्वयंपाकाची आवड होती, त्यामुळे मग हॉटेल व्यवसायात सुरुवात केली. तर खरं तर प्रश्न असा पडतो की हॉटेल व्यवसाय म्हटलं का खरं तर हा पुरुषांचा व्यवसाय, म्हणजे जनरली तुम्ही बघताय पुरुष मंडळी हॉटेल व्यवसाय सुरू करतात, आणि हॉटेल व्यवसाय म्हटलं का धाडस आलं आणि त्याच्यात तुम्ही महिला आहात. आणि खरं तर मगाशीच तुम्ही प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की मला स्वयंपाकाची आवड आहे, आणि असं कुठले पदार्थ तुम्ही घरात बनवता की जे आज आपल्या हॉटेलमध्ये आहेत? वेगळं द्यायचं म्हटलं मग साऊथ इंडियन चालूच आहे, आणि साऊथ इंडियन करत करत मग लोकांच्या आवडीप्रमाणे पुरी भाजी, मिसळपाव, राईस प्लेट, दुपारचं 12 नंतर जेवण असते, दिवसभर जेवण. पण आता खरं तर वेळेचं नियोजन आलं, वेळेचं नियोजन आलं, कामगारांचं नियोजन आलं, आर्थिक नियोजन आलं, सगळं हे करायचं म्हटल्यानंतर, हॉटेल व्यवसाय चालवायचं म्हटल्यानंतर, तर तुम्ही हे नियोजन कसं करता? म्हणजे मी सकाळचे लवकर 5:30 पावणे 6ला हॉटेल उघडते, आणि मग तिथून सुरुवात होते पूर्ण किचनची माझी, आणि मी आधी येते, कामगार नंतर येतात, त्यामुळे मग चहा, पोहे, इडली तयार असते. मग 7-7:30ला नाश्ता तयार होतो माझा, आणि तिथून पुढे मग 8-9ला उत्तापा, डोसा सगळे मेनू तयार होतात. सगळे मेनू हे मेनू कामगार बनवतात का तुम्ही बनवता? नाही, मी स्वतः बनवते. कारण काय मी स्वतः बनवायचं म्हणजे एक स्वयंपाकाची आवड, आणि स्वतः जेव्हा मालक करत असतोय म्हणजे किचन मध्ये काम, कुकिंगचं काम, तेव्हा महत्वाची म्हणजे तुमची क्वालिटी टिकून राहते ह्या व्यवसायात, स्वतः जेव्हा मालक करतो तेव्हा. त्याच्यामुळे ग्राहकांची पसंती आणि आपल्याला जो पदार्थ बनवतो त्याची चवदार बनवणं किंवा मालक असल्यामुळे स्वतःची जबाबदारी जबाबदारीनं. आता एक सांगा, ज्या वेळेला कोरोनाचा काळ होता आणि तो काळ खरं तर सर्वांनाच म्हणजे चढ उताराचा गेलेला आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही कसं नियोजन केलं? कारण तो जवळजवळ 6 महिने 7 महिने ते सगळंच बंद होतं, तर त्यानंतर कसं तुम्ही विचार करून थोडं? त्यावेळेस वाटलं होतं, कारण 2017ला मी चालू केलं होतं हॉटेल, आणि लगेच वर्षानंतर लॉकडाऊन पडले, त्यामुळे मग असं वाटलं की पुन्हा हॉटेल उभं राहते का नाही, ही भीती होती मनात. पण पुन्हा मग तेवढ्याच उत्साहाने हॉटेल चालू झालं, कस्टमरचा पण तेवढाच प्रतिसाद मिळत गेला, त्यामुळे मग इथपर्यंत 10व्या वर्षात
प्रवेश करताना आनंद वाटतो. आनंद वाटतोय. म्हणजे आता एक सांगा, खरं तर काही ग्राहक असतात म्हणजे आपल्याकडे येणारे, काय वेगवेगळ्या काही सूचना देत असतील ना तुम्हाला, हा पदार्थ करा, हा पदार्थ, किंवा कसं ते त्यांनी सांगितल्यानंतर बदल अजून काय काय पुढं काय? नाही, जे कस्टमर इथे येतं तेव्हा मग त्यांना आवडते, क्वालिटी आवडते आणि पदार्थ छान आहे आणि असं प्रोत्साहन देऊन जातात. कस्टमर सांगते तेव्हा मला अजून जास्त उत्साह वाटतो आणि तेवढ्याच जोमानं मी परत कामाला लागतात. सुरुवात करते. आता खरं तर अजून एक प्रश्न पडतो खरं तर, म्हणजे की आर्थिक नियोजन तुम्ही कशी उभारणी केली म्हणजे हॉटेल व्यवसाय चालवत असताना? आर्थिक नियोजन म्हणजे सुरुवातीला भीतीच होती, कारण हॉटेल चालू करायचं तर भांडवल लागणार. बरोबर आहे. भांडवल लागणार, पण आज मनात एक अशी इच्छा होती की घरातून पैसे घेऊन कुठला बिझनेस करायचा नव्हता मला. बरं. घरातून पैसे घेऊन बिझनेस नव्हता करायचा. मग करायचं काय तर मग मी म्हटलं माझे दागिने होते स्वतःचे, मग ते दागिने मोडून मी हा व्यवसाय चालू केला. कारण असं म्हणजे किती प्रतिसाद मिळतोय, बरोबर आहे. मिळाला तर चांगला आहे आणि नाही मिळाला तर मग काय, गेले तर माझे दागिने गेले असं मला वाटत होतं. त्यामुळं मग दागिने मोडून आणि परत मिस्टरांचं थोडं सहकार्य घेऊन हा व्यवसाय चालू केला मी. बरं. आता एक सांगा, खरं तर तुम्ही आता 10व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर अजून ह्याच्यात काय नाविन्य असावं असं वाटतं तुम्हाला? नाविन्य म्हणजे आता अशी जागा कमी पडते मला आता. बरं. आता मोठी जागा घ्यायची चालली बघायची, बरं. मग मोठे हॉटेल करायचं अजून. म्हणजे आता नाश्ता आणि जेवण आहे, हा. तर नंतर मग व्हेज नॉन व्हेज असं तयारी आहे माझी. भविष्यातली अशी दिसतं. हा, करायचं. म्हणजे पुढच्या वर्षाचा वर्धापन दिन बहुतेक नवीन हॉटेलमध्ये किंवा नवीन जागेत होण्याचा त्या दिशेने तुमचा प्रवास सुरू आहे. प्रवास चालू आहे. अजून एक प्रेक्षकांना प्रश्न पडतोय की आपण ज्या वेळेला हॉटेलला नाव देतो, वेगळी नावं देतो, पण एके हे नाव तुम्ही का दिलं, म्हणजे काय कारण असावं त्याच्या पाठीमागे? एक हे म्हणजे असं की माझं नाव अनिता खरात, अपेक्षा खरात आणि मुलाचं अनिरुद्ध खरात, ही तिघांचा मी मग जुळत होतं. त्यामुळं मग असं शॉर्टकट थोडस काहीतरी एक हे, आणि ते पण इंग्रजीत. हा, इंग्रजी मग थोडस एक हे म्हणजे शॉर्टकट आपलं, त्यामुळे मग एक हे स्नॅक्स सेंटर असं नाव. सेंटर. आता मला सांगा, खरं तर आता काही महिला म्हणजे व्यवसाय करत नाहीत, बऱ्याच वेळेला मग निवांत वेळ घालवतात. खरं तर अजून एक प्रश्न आहे की तुमचे मिस्टर आहेत म्हणजे पती आहेत, ते सरकारी नोकरी आहेत. खरं तर तुम्ही असा विचार मनात आणला असता की काही नाही, निवांतपणा आहे, सगळं काही गरज नाही करायची, तरी पण तुम्ही एक पाऊल हॉटेल व्यवसाय सारख्या धाडसी क्षेत्रात टाकला आणि यशस्वी झालेला आहे. पण ज्या महिला आता आहेत, जे आपला बघणार आहेत, त्यांना काय सांगतात? त्यांना सांगायचं एवढंच आहे की रिकामा वेळ जो आहे तो कुठेतरी वेस्टेज वाया घालवण्यापेक्षा कुठल्या तरी सत्कर्मात किंवा चांगल्या कामात तो वेळ जावा, आणि त्यातून पण व्यवसाय होत असेल किंवा मग 4 पैसे मिळत असतील, स्वतःचा बिझनेस तयार होत असेल, तर चांगला वेळ द्यायला काय हरकत आहे. अजून एक प्रश्न आहे, खरं तर बऱ्याच वेळेला आपण शिक्षणाचं हे करतो, म्हणजे आपलं शिक्षण किती आहे किंवा कमी शिक्षण असतं तरी व्यवसाय करावा की करू नये. तुमचं शिक्षण किती झालंय आणि त्या शिक्षणाचा काय उपयोग कसा झाला काय वगैरे? शिक्षण माझं 9वी झालं, 9वीतून माझं लग्न झालं. 9वीतून लग्न झाल्यानंतर मुलगा 10वीला होता, तो अभ्यासाला बसत नव्हता. त्यामुळं मग त्याच्या सोबत बसलं की त्याला असं वाटायचं ना, मम्मी माझ्या लक्ष ठेवते. मग मी त्याच्याबरोबर मुक्त विद्यापीठाचा फॉर्म भरला 11वी 12वीचा. मग तो अभ्यास करायचा, मी पण करायची. असं करत करत मग 11वी 12वीचा म्हणजे झाली माझी 11वी 12वी मुक्त विद्यापीठ 12वी पर्यंत झालं. आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे ते अनिताताई वेगवेगळे पदार्थ बनवत आहेत. खरं तर पुरी भाजी ही खरं तर सर्वसामान्य लोकांची एक चव झाली, पण एके हॉटेलनं नेहमीच वेगळं पण जोपासलेलं आहे, वेगळं पदार्थ देण्यामध्ये नेहमीच अग्रेसर आहे आणि ग्राहकांची चव काय असते हे त्यांनी जाणलेलं आहे. खरं तर ओनियन उत्तापा, मसाला डोसा, इडली सांबर असे विविध पदार्थ खरं तर त्या देण्यामध्ये अग्रेसर आहेत आणि ग्राहकांना ते आवडत आहेत. आणि ज्यावेळी ग्राहक सांगतात की ताई तुमचा हा पदार्थ आवडला, ओनियन उत्तापा आवडला,
त्यावेळेला खरोखरच त्यांना एक बळ मिळत असतं आणि हेच बळ त्यांना भविष्यात एक यशस्वी पाऊल टाकण्यासाठी मिळत असतं. खरं तर मानदेश भूषणशी बोलताना ताईंनी सांगितलेलं आहे की AK स्नॅक सेंटर अल्पावधीतच मोठ्या स्वरूपात 10व्या वर्षात पदार्पण करत असताना मोठ्या स्वरूपात ग्राहकांना पाहावयास मिळणार आहेत. आपण बघतोय ते मसाला डोसा कसा बनवला जात आहे ते. खरं तर त्या स्वतः मालकीन आहेत आणि मालकीनच बनवत असल्यामुळे ग्राहकांनाही अनेक वेळेला आश्चर्याचा धक्का बसत आहे. पण मालक जर स्वतः व्यवसायात असतील तर कोणताही व्यवसाय यशस्वी होत असतो हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खरं तर महिलांच्यासाठी एक फार मोठा आदर्श त्यांनी महिलांच्या पुढे ठेवलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते ओनियन उत्ताप्पा पूर्ण झालेला आहे बनवून. मसाला डोसा पूर्ण झाल्यानंतर आता ओनियन उत्ताप्पा आपण बघतोय कसा बनवतायत त्या. माणसाकडे शिक्षण असलं किंवा डिग्री असली किंवा नोकरी असली तरी कला असणं फार गरजेचं आहे. म्हणजे कलेला महत्व आहे. आणि शिक्षण असू द्या, डिग्री असू द्या, पण कलेला महत्व आहे. भूषणशी बोलताना तुम्ही विविध प्रश्नांची उत्तरं मनमोकळेपणाने दिलेली आहेत. खरं तर हॉटेल व्यवसायात कसं धाडस केलं आणि कसा यशस्वी प्रवास केलेला आहे. खरं तर अनेक महिलांना हा एक आदर्श तुमच्या रूपाने पुढे आलेला आहे. तुमच्या हॉटेल व्यवसायात त्या प्रवासात मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.